ऐका, आमचा जन्म माझ्या महाराजांच्या घरात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, महादेव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. पुणे या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सध्या वैकुंठाला गेले ध्यासाकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सध्या ध्यासाकाठ वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समोर तर कमान दाखवलंय, ते पांडुरंगाचं वाहन आहे गरुड पक्ष, ते साक्षात त्या ठिकाणी उतरलं. तुकोबारा त्या पक्षा बसून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जी झाड आहे हे तुकाराम विजयच्या दिवशी आपाप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपाप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, ते ठिकाणी 1 मैलावरती आहे. पण तिथे शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील, तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून जे या ठिकाणी आले, तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला, मी विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळेस ती स्थापना तिथं झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला दिहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबा राया त्यांच्याकरता. संताजी जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वाढले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे, 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काही गाडला जात नाही, ते आपापवर येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळे भागीरथबाई सात्री होती, नांदाईला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेने वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. उडी डोळ्यात टाकली, मच्छन मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छा होता धारण धरला, त्याला ते तारलं गेलं. आणि संत निळोबा राया, ते आहे तर पारनेर तालुका, नगर जिल्हा, पिंपळनेरचं गाव आहे. निळोबा राया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबा रायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणजे, जेव्हा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबा रायांनी अभंग केलाय, उपदेश्वर देवाला येथे तुझं लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून आलासे का. प्रल्हाद कैवारी दत्तती दंडया, स्तंभी देवा राया प्रगटोनी. कैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा, तुकाराचा धावा करीत असे. असा निळोबा रायांनी जाऊन उपदेश केला. देवाला प्रश्न पडला, देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबा रायाची ते 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरातला इथं पुजारी आहे. इथं पांडुरंग तुकोबाला रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काही जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगा विनंती माझी. वाढवे गवाभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावी, तो अंत काही क्षमाचे पावला. पुरी सहित झालं फक्त तुका. तुकाराम महाराज. आता गावात दर्शन करा, तुम्हाला मार्गदर्शन की तुला गावात पाहिलं.